आपण आता उमेदवार आहात नरखेड जिल्हा परिषद गटातून. हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. आपण आता निवडणुकीला सामोरे गेलो आहात, तर काय नेमके या मतदारसंघातले प्रश्न आहेत? नमस्कार. आज निवडणुकीच्या प्रचाराचा शेवटचा दिवस आहे आणि आज तुम्हा पत्रकारांना भेटण्याचा योग आला. हे निवडणुकीचे प्रचाराचे दिवस अतिशय उत्साहात आणि स्फूर्तिदायक होते. लोकांच्या समस्या ऐकण्याचा, त्यांच्याशी संवाद साधण्याचा आणि त्यांची मनं जाणून घेण्याचा खूप अनुभव मला आला, संधी मला मिळाली. मी नरखेड जिल्हा परिषद गटामधून शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हावरती निवडणूक लढत असताना मला फार कारण माझा राजकीय जन्म शिवसेनेमधून झाला आणि त्या धनुष्यबाणावरती मी निवडणूक लढतोय ह्याचं मनोमन मला आनंद आहे आणि मला खात्री आहे मी जो संवाद ह्या प्रचारक मध्ये मतदाराशी जनतेशी साधला त्यामध्ये त्यांच्यातली जी वेदना 40-50 वर्ष झाले यांच्याकडे झालेलं दुर्लक्ष आणि ह्या सगळ्यामध्ये माझ्याबद्दल असलेला आत्मविश्वास हा मला पदोपदी जाणवत होता. त्यांच्यामध्ये असं जाणवलं की हा कोणतं आलंय त्यांच्याबद्दल विचारणारं, त्यांची काळजी करणारं, त्यांच्या समस्या जाणून घेणारं आणि समस्या समजून घेऊन ते सोडवायची ताकद या दोन बंधूमध्ये आहे. हे त्यांचे डोळे, त्यांचे हावभाव, त्यांचे बोलणं, त्यांचे प्रश्न विचारणं ह्यामधून ते स्पष्ट होत होतं आणि मला खात्री आहे जनतेचा आशीर्वाद मला नक्की मिळणार आहे. अण्णा, या भागातला एक वर्षानुवर्षीचा प्रश्न सीना भोगावती जोड कालवा. आपण काल राज्याचे उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांना देखील भेटला, तर नेमकी आता काय चर्चा झाली? मी एअरपोर्टवरूनच येत असताना शिंदे साहेबाच्या गाडीमध्ये आलो, हेलिपॅडवरून येताना, आणि गाडीमध्ये मला त्याने विचारलं, संतोष, अरे ते नारायण राणेचा कुठला विषय तू घेतला? ते राणेसाहेब म्हणत होते की मी ते काम मार्गी लावलंय. मग मी त्यांना सांगितलं की राणेसाहेबांनी CM साहेबाकडं जो आपला विषय पेंडिंग आहे सीना भोगावती जोड कालव्याचा, जो की प्रस्ताव महाराष्ट्र शासनाकडे दाखल झाला पहिल्यांदाच, आणि त्यामध्ये क्युरी निघली होती. आणि ते क्युरी काय आहे तर ते नवीन जो कृष्णा पाणी वाटप सगळं जवळजवळ संपलेलं होतं कृष्णा लवादाप्रमाणे, आणि जे कोयनेतून पाणी आपण उजनीमध्ये आता येणार आहे 25 TMC नवीन येणारं पाणी, तर शासनाने विचारलंय की त्या नवीन येणाऱ्या पाण्यामध्ये ह्यात किती वापरणार आहात? ह्या तुमच्या सीना भोगावती जोड कालव्याला त्या नवीन येणारं पाणी तुम्ही वापरणार आहात का कसे, ह्याच्याबद्दलचा टेक्निकली अहवाल त्यांनी खाली डिपार्टमेंटला मागवला होता. मी त्याबद्दल साहेबाला सांगितलं. साहेब म्हणले नक्की ठीक आहे, आपण मी दीपक कपूरशी बोलतो आणि तो एक जो क्युरी आहे ती 1 महिन्याच्या आत आपण पूर्ण करून घेऊ आणि त्याला मान्यता आपण देऊया. ही साधी टेक्निकली बाब आहे की जो कृष्णा लवादातून जे पाणी कृष्ण कोयनेतून पाणी आपण उजनीला आता येणार आहे, कृष्णा स्थिरीकरण आपण म्हणतो त्यातून जे पाणी आता काम चालू आहे ऑलरेडी त्यातून, मग ते पाणी जे वाया जाणारं जे पाणी होतं कृष्णेतून ते उजनीमध्ये येणार आहे आणि ते पाणी मराठवाड्याला इतर योजनेला त्यांना वापरायचं आहे. मग त्या योजनेतलं पाणी काय आपण वापरणार आहोत का सीना भोगावती जोड कालव्यामध्ये, ह्याची विचारणा शासनानं केली होती कृष्णा खोरे महामंडळाला. आणि त्यामुळं मी शिंदे साहेबाला तो प्रश्न सांगत होतो कशा पद्धतीने सोडवायचा आहे आणि ते सुटून जाईल. आणि आज आमच्या लोकांना खात्री पटली. प्रत्येक सभेमध्ये मी तो कागद दाखवला शासनाचा, प्रत्येक सभेमध्ये दाखवला की बाबांनो, हे लोक चुकीचा प्रचार करतात. ज्या पद्धतीनं हे सांगतात की ह्यांच्याकडे काय हे नाही, मी जो प्रस्तावच गेला शासनाकडे त्या प्रस्तावाच्या शासकीय प्रस्तावाच्या प्रती मी प्रत्येक सभेमध्ये प्रत्येक समोरच्या बसलेल्या सगळ्या लोकांना ते झेरॉक्स प्रती वाटल्या आणि लोकांना खात्री पटली की आजवर विरोधकांनी फक्त गप्पा मारल्या सीना भोगावती जोड कालव्याच्या आणि ह्यांनी एक कागद दाखवू शकले नाहीत त्यांच्याकडचा, परंतु संतोष पाटलांनी तो कागद त्यांना दाखवला, तो प्रस्ताव दाखवला आणि प्रस्तावातली जी त्रुटी आहे ती त्रुटी सुद्धा एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितली. आणि आज तुमच्या माध्यमातून ती त्रुटी काय आहे नेमकी
ही मी आमच्या जनतेला पण सांगत आहे. ते माझे काँग्रेसमध्ये असतानापासून ते मंत्री आमदार व्हायच्या अगोदरपासून पालकमंत्री माझे चांगले मित्र आहेत. हे हे अहंगरवाले पाटील त्या आमच्या पालकमंत्र्याच्या पुढे लोटांगण घातलं त्यांनी आणि काय करा, ही 2 पाटलं जर निवडून आली तर आमचं काय खरं नाही. म्हणून त्यांनी पालकमंत्र्याला सांगितले की पहिले आधी नरखेडचा पाटील आणि परत कुरुळमधला पाटील अशा दोन्ही पाटलाला अडवा, नाहीतर आमचं राजकारण बसत्यात अनगरच्या 12 वाड्या त्या तेवढ्यातच आमचं गोठवलं जाईल. अशा भीतीमुळं त्यांनी लोटांगण घातलं. शेवटी भाजप आहे, पक्ष आहे, त्यांना यावं लागलं, बोलावं लागलं. मी त्याच्याबद्दल काय बोलणार नाही. मी एक लक्षात घ्या, मी नारायण राणे साहेबांसोबत असल्यामुळं मी सीना भोगावतीच्या जोडकालव्याचा प्रश्न अंतिम टप्प्यात आणला आहे. मी 132 केव्हीचं सबस्टेशन नरखेड येथे मंजूर करून त्याची प्रशासकीय पातळीवर जे प्रोसेस असते त्या प्रोसेसमध्ये ते आहे. त्याचबरोबर मी आता काम चालू आहे असं आमच्या नरखेडला 30 कोटीचा ब्रिज आता काम चालू आहे, अंतिम टप्प्यात काम आलं आहे. 12 कोटीचा मी अंतर्गत रस्ता केला आहे, अप्रोच रोड म्हणतात त्याला फार, आणि बायपास नरखेड असा बायपास केला बाहेरून जाण्यासाठी पूर्ण असं डिस्कल रोडवरून डायरेक्ट आमच्या ह्या मोहोळ-बैराग रोडला मिळतो. असं अतिशय सुंदर फार मोठा पुणे शहरात मोहोळमध्ये पण नाही असा इतका मोठा, लोकांना अभिमान वाटेल माझ्या नरखेड भागातल्या लोकांना की अशा रस्ता ग्रामीण भागामध्ये होतोय. एवढं सुंदर काम चालू आहे. कुणाला शंका वाटत असेल ना तर मत टाकायच्या अगोदर जरूर ह्या भागातल्या लोकांनी येऊन बघावा. काम चांगलं काम केलं. मी नरखेडमध्ये विद्यार्थ्यासाठी जिल्हा परिषदची शाळा जी 1958 साली 1949 साली बांधली होती आणि 18 वर्षापासून शासनाने अहवाल केला होता जिल्हा परिषदच्या की ही विद्यार्थ्यासाठी बसायला लायक नाही, कारण ती कधीही पडू शकते. परंतु ह्या निर्ढावलेल्या ह्या सरकारने राजन पाटलासारख्या त्यांचाच आमदार होता, त्यांचाच मंत्री, पालकमंत्री त्यांचाच, मुख्यमंत्री त्यांचाच, परंतु नरखेडची पडायला लागली शाळा त्यांना बांधावीशी वाटली नाही, कधी वाटली नाही. म्हणून ती बांधण्यासाठी मला नारायण राणे साहेबाचा उपयोग झाला आणि मी 1.25 कोटी रुपयाची अतिशय सुंदर जिल्ह्यातली अशी पहिली शाळा बांधतोय की ज्या ठिकाणी पहिलीपासून ते 7वी पर्यंत ज्याला विद्यार्थ्याला कॉम्प्युटर नॉलेज मिळेल, बेंच सुद्धा कॉम्प्युटरचा असेल, इतकं चांगलं म्हणजे मराठी मुलांना, आपल्या गरिबाच्या मुलांना 0 पैशामध्ये चांगलं शिक्षण मिळावं ही भावना असणं का वाईट आहे का? म्हणून मी ती शाळा पण या ठिकाणी चांगली केली. अण्णा, सीना भोगावती जोड कालवाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षापासून मार्गी लागत नाही, तर आता ह्या जोड कालवा झाल्यानंतर नेमका शेतकऱ्यांना काय फायदा आहे? नाही, साहजिकच आहे हो. सिनेचं ज्यावेळेस पाणी, सिनेचं जे पाणी आता मलिकपेटला थांबतंय, ते जे सिनेचं पाणी आमच्या भोगावती नदीमध्ये इरल्याला येईल. इरल्यातून ते वाळूज मार्गे, देगाव मार्गे, डिस्कळ मार्गे, नरखेड, भोयरा ह्या सगळ्या भागात येईल. ह्या सगळ्या भागातली मुळात आमची ही जमीन सुपीक जमीन आहे. ह्या जमिनीला आम्हाला एकदा पाणी येऊन गेलं, एकदा पाऊस येऊन गेला पहिले आमच्यात, तर 6 महिने ते आमच्या 50 किलोमीटरवरच्या मोटरीचं पाणी, विहिरीचं पाणी हालत नाही. परंतु जर सातत्यानं मला उजनीचं पाणी जर ह्या ठिकाणी फिरलं तर आमच्या इथलं 100 गावातलं बागायत क्षेत्र वाढणार आहे. त्यामुळे शेतकऱ्याला सुबत्ता आणि समृद्धी येणार आहे.